ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातल्या सुकाळवाडी येथील बारवी प्रकल्पग्रस्त आदिवासी दाम्पत्यानं कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली आहे। आदिवासी पाड्यातील मंगल उघडा आणि त्यांची पत्नी संगीता उघडा हे दाम्पत्य गेल्या 2 वर्षांपासून आपल्या मुलीला नोकरी मिळवण्यासाठी MIDC कार्यालयामध्ये चक्रा मारत होते। मात्र पदरी निराशा पडल्याने त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे। प्रकल्पग्रस्त दाम्पत्याचा मुलगा नवी मुंबई महापालिकेमध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून कामावर रुजू होता। त्याच्या अपघाती निधनानंतर त्याच्या जागी आपल्या मुलीला नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी होती। त्यासाठी सतत पाठपुरावा करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे। अखेर त्यांनी आपल्या राहत्या घरातच आत्महत्या केली आहे। माझ्यासाठी ते प्रशासनाकडे जायचे, माझी नोकरी मिळावी म्हणून आमच्याकडे काय लक्षच नाही दिलं प्रशासनाने। त्यामुळे आईबापाने जीवनाला कंटाळून आत्महत्या केली। आता या घराकडे मी एकटीच राहिले, आता या घराला कोणीच नाही आणि माझं पण आता कोणीच नाही राहिलं। त्या मुलगा वारल्यानंतर मुलीचा फॉर्म भरल्यानंतर काही MIDCने काही उत्तर दिलं नाही, म्हणून सर ते वारंवार साहेबांना MIDC सांगत होते का मला माझ्या मुलीला घ्या, तर MIDCने कुठल्याच प्रकारचा उत्तर दिले नाही। या कुटुंबाची कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही, म्हणून स्वतःच्या जीवाला वैतागून की प्रशासनाकडे किती फेऱ्या मारायच्या आम्हाला न्याय मिळत नाहीये म्हणून या दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे। माझं प्रशासनाला सांगणं आहे किंवा मी जाब विचारत आहे, अजून प्रशासन किती जणांचे बळी घेणार आहे।